श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात आधी सर्वांची खूप मनापासून माफी मागते, कारण खूप दिवसांपासून व्हिडिओ आला नाही. चला व्हिडिओकडे वळूया. कधी असा विचार केला आहे का तुम्ही की खूप मोठं संकट तुमच्यावर आलेलं आहे आणि नकळत ते नाहीसं झालेलं, किंवा अशक्यही वाटणारं काम तुमचं शक्य झालेलं आहे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे माझ्याने होणारच नाही आणि ते तुमचं झालेलं आहे. तर मग हे असं का घडतं हे तुम्ही कधी विचार केला आहे का? हे घडण्यामागे निव्वळ योगायोग नाही, तर यामागे असते ईश्वराच्या नामाची शक्ती. ज्याच्या होठावर ईश्वराचं नाम असतं त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतच असतात, आणि ते पण दररोज. तर आपण आज जाणून घेऊया नामस्मरण म्हणजे काय, आणि नामस्मरण कसं करायचं, आणि त्याचे फायदे कोणते होतात. सर्वात अगोदर म्हणजे नामस्मरण म्हणजे काय. सतत ईश्वराचं नाव, देवाचं नाव आपल्या मनामध्ये ठेवणं. हे फक्त उच्चार नाही, हे फक्त आत्मिक स्पंदने आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या देवाचं नाव, म्हणजेच कोणी राम राम म्हणत असेल, कोणी श्रीकृष्ण म्हणत असेल, कोणी गणपती म्हणत असेल, किंवा विठ्ठल विठ्ठल म्हणतात, कोणी श्री स्वामी समर्थ असे म्हणतात, कोणी दत्तात्रय महाराजांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणतात. असे तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण करा. जेव्हा तुम्ही एखाद्या देवाचं नाव घेतात तेव्हा त्या नावामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जाच कार्यरत करते. नाम जप केल्याने आपल्या शरीरातली नकारात्मकता कमी होते. आपले जे विचार असतात ते नामजप केल्याने शुद्ध होत असतात, आणि आपली जे कुंडली असते त्यामध्ये जे काही दोष असतात ते सुद्धा नष्ट होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण केल्याने ईश्वराचं आणि आपलं नातं खूप जवळचं निर्माण होत असतं. सतत नामस्मरण केल्याने आपल्या सभोवताली, आपल्या अवतीभोवती एक दैवी शक्तीचं कंपन तयार होत असतं. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की आपल्यावर कोणीतरी काहीतरी वाईट शक्ती, वाईट नजर टाकलेली असते, ती सुद्धा नाहीशी होत असते. मुळात म्हणजे त्या शक्तीचा आपल्यावर कोणताच असा परिणाम होत नाही, एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. नामस्मरणामुळे सुद्धा अनेक चमत्कार घडत असतात. अनेक भक्तांना त्यांचा अनुभवसुद्धा आलेला आहे. हे फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे आलेले. पण हे एका उदाहरणातून समजून घेऊया. एक भक्त होता. तो आपल्या कामावर जात असताना नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतच राहायचा, आणि त्याचे नामस्मरण नेहमी चालूच असायचं. तो नेहमी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतच असतो. आणि एक दिवस असा येतो की त्याचा अपघात होतो, आणि तो अपघातामध्ये एकदम थोडंच म्हणतात ना आपण मिरॅकल, म्हणजेच थोड्या याने त्याचा जीव वाचला. त्याच्या लक्षात आलं की हा मोठा चमत्कार माझ्याबरोबर कसा झाला. त्याला लगेच आठवलं की मी रोज श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत असतो ना, तर आज मला साक्षात ईश्वरानेच वाचवलं. आणि त्याच्या ईश्वराप्रती एक दृढ असा विश्वास निर्माण झाला. सांगायचं फक्त इतकंच आहे की नामस्मरणाची शक्ती इतकी असते की आपण कोणतीही अशक्य गोष्ट असो ते शक्य करण्याची ताकद फक्त आणि फक्त नामस्मरणामध्ये असते. नामस्मरण करण्यासाठी कोणतीही अशी विधी लागत नाही, फक्त त्यासाठी लागतो तो एक विश्वास. सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आधी आपल्या मुखात देवाचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्याचं नाव घ्या. तुम्ही काम करताना नाव घ्या. तुम्ही स्वयंपाक करत असाल तरी नामस्मरण चालू ठेवा. तुम्ही काहीही काम करत असाल तरी नाम घेत राहा. बसता आपल्या मुखात नेहमी नाम असलंच पाहिजे.
दत्त जयंती येणारच आहे, त्यासाठी तुम्ही अधिक नामस्मरण करा. नामस्मरणाने खूप काही गोष्टी सहज मिळतात. तुम्हाला जे गोष्ट हवी असेल त्यासाठी तुम्ही नामस्मरण करा. बघा, अनुभव घ्या, खूप अनुभव येईल. नामामध्ये खूप ताकद आहे, खूप दिव्य शक्ती अशी या नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही नामस्मरणामध्ये अगदी सातत्य ठेवा आणि मग बघा तुमचं आयुष्य हळूहळू कसं बदलायला लागतं. बघा, काही जण म्हणतात माझं हे काम होत नाही, मला काहीतरी सेवा सांगा, माझं हे काम होत नाही, माझ्यासाठी काहीतरी सेवा सांगा. किंवा आपण केंद्रात जातो, सेवा घेतो, घरासाठी सेवा किंवा मूलबाळ होत नाही त्यासाठी सेवा, अशा अनेक अडचणींसाठी आपण म्हणतो की आम्हाला काहीतरी सेवा द्या. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की सर्वात उच्च कोटीची सेवा ते म्हणजे नामस्मरण. हो, तुम्ही सातत्याने नामस्मरण करून तर बघा, तुमच्या सर्व गोष्टींवर मार्ग मिळायला सुरुवात होईल. परमेश्वराचं नामस्मरण केल्याने फक्त चमत्कार नाही होत, तर डायरेक्ट तुमचं अस्तित्व बदलायला लागतं. नामस्मरणामुळे आपलं मन प्रसन्न होत असतं, आपल्या रागावर कंट्रोल व्हायला सुरुवात होत असते. संकट येत असतात आपल्यावर, पण नामस्मरण केल्याने ती संकट अगदी नाहीशी होतात. म्हणजे संकट आले तरी आपल्याला त्याचा भय वाटत नाही. नामस्मरण केल्याने आपल्या आयुष्याला दिशा मिळत असते. नामस्मरण करताना नेहमी शांततेने आणि मन लावून करावे. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री समर्थ असं नाही करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं शांततेत नामस्मरण करायचं. बघा, तुमच्या मनालाच प्रसन्न वाटेल. जेही तुमच्या मनात दुःख, कोणतेही त्रास असेल ते तुम्हाला खूप प्रमाणात कमी व्हायला लागतील. नामस्मरण केल्याने नक्कीच अनुभव येतात. स्वामी नेहमी म्हणत असतात, जो माझं नाम जप करत असतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो. आणि नामस्मरण केल्याने आपलं नशीब नक्की बदलत असतं. देवाचं, ईश्वराचं नाम जप करायला सुद्धा भाग्य लागतं. काही असं बंधन नाही, काही असे नियम नाही, काही अशी मांडणीसुद्धा नाही, पण अनुभव खूप आहे या नामस्मरणाचे. जगाच्या पाठीवर तुमचं कोणतंही संकट, तुमची कोणतीही समस्या असो, तुम्ही नामजप करायला सुरुवात करा आणि सर्व त्या ईश्वरावर सोडून द्या. तुम्हाला जे कोणतं नाव प्रिय असेल, जे कोणतं नाव तुम्हाला आवडत असेल त्या नामाचा तुम्ही जप करा. असं अजिबात म्हणत नाही की देवासमोर बसूनच 2-3 घंटे नाम जप करा, असं मी अजिबात नाही म्हणत. तुम्ही जिथे असाल तिथे नामस्मरण करा, नामजप करा. सर्वात प्रिय सेवा म्हणजे नामजप. आपल्याला देवाच्या सानिध्यात जायचं असेल तर आपल्याला देवाच्या नामाची गोडी लागायलाच हवी. चमत्कार अनुभवण्यासाठी आपल्याला श्रद्धा आणि संयम ठेवणं फारच गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मी आता नामजप करायला लागले तर मला लगेच अनुभव येईल, असं नाही हो. आपले जे कर्म असतात ते नामजपाने कमी होतात आणि मग आपले कर्म कमी झाले की आपल्याला जे अनुभव, आपल्याला जे हवं आहे ते ईश्वर नक्की देतात. मागच्या जन्मात आपण जे काही कर्म केले असतात त्याचा या जन्मातसुद्धा प्रभाव पडत असतो. त्यासाठी नामस्मरण करा, म्हणजे त्या कर्माचा तुमच्या आताच्या आयुष्यावर कोणताच असा परिणाम पडणार नाही. कधी ईश्वर आपली खूप परीक्षा घेत असतो. कारण नामजप करायला लागले की लोकांना असं वाटतं की नाही मी नामजप करायला लागले, मला लगेच अनुभव द्या. अजिबात होत नाही, कारण ईश्वर आपली परीक्षा घेतो. परीक्षा घेत असताना आपण फक्त आणि फक्त संयम ठेवायचा, पण वारंवार देवाचं नामस्मरण करतच राहायचं. जसं आपल्याला अन्नाची गरज असते तसंच आपल्या आयुष्यात एक सवय पाडायची की आपल्याला नामस्मरण करण्याशिवाय आपला दिवस जाणार नाही आणि नामस्मरण केल्याशिवाय मी झोपणारच नाही, असा ठाम निश्चय करा.
आणि अनुभव घ्या. नामस्मरण केल्याने दिव्य चमत्कार घडत असतात. कधीकधी संकट नाहीसे होतात, कधीकधी खूप छान अशा अनुभूती येत असतात. अनेक भक्त सांगत असतात की मी जेव्हा खचून गेलो होतो तेव्हा मला कोणताही मार्ग मिळत नव्हता, तेव्हा मी फक्त आणि फक्त स्वामींचं नामजप केलं आणि मला मार्ग मिळाले. कोणी तर असं म्हणतं की मी स्वामींचं नाव घेऊन झोपत असतो आणि मला स्वप्नामध्ये साक्षात स्वामी दर्शन देत असतात. अहो, मग यापेक्षा मोठा चमत्कार कोणता? त्यासाठी तुम्हीही नामस्मरण करा आणि अनुभव घ्या. बसता जिथं जमेल तसं नामस्मरण करायला सुरुवात करा. अडथळे येतील, परीक्षा घेतली जाईल, पण तुम्ही ठाम राहा. विश्वास ठेवा, विश्वास डगमगू देऊ नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणतच राहा. बघा, स्वामी तुमचं आयुष्य नक्की बदलून टाकतील, हा माझा शब्द आहे. आजच्यासाठी फक्त इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.